नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आलेली पाहू शकता. बघा, तिसरा टप्पा पैसेच्या वाटपासंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. अपडेट संपूर्ण महत्त्वाची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट ही आहे तिसऱ्या टप्प्याच्या वाटपासंदर्भात. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींना पण शेअर करा, महिलांना पण शेअर करा. सर्वांना ही माहिती कळाली पाहिजे. तर बघा, तिसरी यादी जी आहे ती मंजूर झालेली आहे. त्या यादी संदर्भातची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. तिसरी यादी कशा संदर्भात आहे? बघा, ज्यावेळेस तुम्हाला पैसे पाठवले जाणार आहेत तर ती यादी तरी असायला पाहिजे. किती महिलांना पैसे पाठवायचे, ती यादी मंजूर झाली तर त्या यादीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुढे बघा, 50 लाख महिलांना यावेळेस पैसे जे आहेत ते पाठवले जाणार आहेत. बघा, 50 लाख ज्या महिला आहेत त्या महिलांना यावेळेस पैसे पाठवले जाणार आहेत. आता बघा, फक्त 50 लाखच महिलांना पाठवले जातील का, त्याची काय माहिती आहे ती देखील आपण पुढे पाहणार आहोत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला संपूर्ण माहिती क्लिअर होऊन जाईल. पुढे बघा, मंजूर यादी जी आहे ती बँकेला पाठवलेली आहे. बघा, मंजूर जी यादी होती, आता या ठिकाणी तिसरी यादी मंजूर करण्यात आली तर ती बँकेला देखील पाठवली गेलेली आहे. आता यामध्ये काय महत्त्वाची माहिती ती देखील आपण पाहणार आहोत. आणि तिसरा हप्ता जो आहे तो ह्या दिवशी आता जमा होणार आहे. बघा, तिसरा हप्ता कोणत्या दिवशी भेटेल त्याची देखील माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना सांगतोय, सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला दिली जात असते. सर्व माता भगिनींनी पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण पटकन सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. तर बघा, थोडाही वेळ वाया न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. संपूर्ण माहिती आपण नेहमीच पुराव्याच्या सहित पाहत असतो आणि खरी माहिती पाहत असतो. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेच्या अनुदानाची म्हणजेच जी काही रक्कम तुम्हाला मिळणार आहे त्याची 19 दिवसांपासून महिलांना प्रतीक्षा. पुढील 5 दिवसांमध्ये बँक खात्यावर पैसे येण्याची शक्यता आहे. बघा, पुढील 5 दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जे काही पैसे ते येण्याची शक्यता आहे. त्याची काय माहिती आहे ती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुढे पाहू शकता बघा, नवे जे काही अर्ज आहेत त्या अर्जांच्या छाननीमुळे 9 लाख बहिणींचा तिसरा हप्ता जो आहे तो रखडलेला आहे. 9 लाख बहिणींचा जो काही तिसरा हप्ता आहे तो रखडलेला आहे. तिसरा हप्ता अजूनही महिलांना मिळालेला नाही आहे. त्यामुळे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगता येऊ शकतं. बघा, पुढे काय माहिती आहे? सप्टेंबरच्या पहिल्या 5 दिवसात तिसऱ्या हप्त्यांचे जे काही पैसे ते खात्यात येतील अशा लाडक्या बहिणींना होती, परंतु प्रत्यक्षात 19 दिवस उलटले तरीही अद्याप पैसे आलेले नाहीत. त्यामुळे बहिणींची घालमेल वाढली आहे. नव्याने आलेल्या अर्जांची छाननी शासन स्तरावर सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर नव्या आणि जुन्या अर्जांचे जे काही सर्वच लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया मंत्रालयातून त्या ठिकाणी सुरू होणार आहे. प्रत्यक्षात 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान तिसऱ्या हप्त्याचे पैसे बहिणींच्या खात्यात येऊ शकतील. बघा, या ठिकाणी तारीखच सांगण्यात आली आहे 25 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यानमध्ये. 25 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यानमध्ये तुमच्या अकाउंटला जे काही पैसे ते जमा होऊ शकतात. आता बघा, ह्या ठिकाणी जर आपण पाहिले तर उद्या सोमवार आहे. आजची 22 तारीख होती, रविवार होता, उद्या सोमवार आहे. कदाचित उद्यापासून तुमच्या अकाउंटला पैसे जे ते जमा होऊ शकतात. कारण माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील चेक दिलेला आहे. 4,600 कोटींचा हा जो काही चेक होता तो त्याच्यावर सही केलेली आहे. महिला व बालविकास विभागाला तो दिलेला आहे, म्हणजेच निधी त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यासोबतच जर आपण पाहिलं तर बँकांनी देखील आता या ठिकाणी ज्या काही याद्या आहेत त्या बँकांना पाठवलेल्या आहेत. मंजूर याद्या ज्या आहेत त्या बँकेला पाठवलेल्या आहेत. त्यामुळे जे काही पैसे आहेत ते उद्यापासून कदाचित यायला सुरुवात होऊ शकते. पुढे बघा, तिसऱ्या हप्त्याचे पैसे बहिणींच्या खात्यात येऊ शकतील. जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांची संख्या 9,50,000वर पोहोचली आहे. केवायसी आणि बँक खात्याला आधार नोंदणी असलेल्या लाभार्थ्यांची संख्या 9 लाख आहे. उर्वरित महिलांकडून केवायसीचे काम जे आहे ते सुरू आहे. बघा, केवायसी कोणकोणत्या महिलांचे झालेले आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये केवायसी लिहून पाठवायचं आहे. बघा, ज्यांच्या खात्याची केवायसी पूर्ण आहे त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा झालेले आहेत. आता सप्टेंबरमध्ये सुमारे 1 लाख अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी नव्याने पात्र ठरले आहेत. बघा, सप्टेंबरमध्ये सुमारे 1 लाख अर्ज जे आहेत ते नव्याने पात्र ठरले या जिल्ह्यासाठी. त्यांच्या खात्याचे आधार अपडेशन आणि केवायसी तपासणीचे काम अद्याप सुरू आहे. 25 सप्टेंबरपासून बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. बघा, ऑफिशियली ह्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने सांगितलेले 25 सप्टेंबरपासून तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. पुढे बघा, जर आपण पाहिले तर लाडक्या बहिणींची बँक खाती जी आहे ती केवायसी पूर्ण आहेत का, त्यांच्या बँक खात्याचे आधार अपडेशन पूर्ण झाले आहे का, त्यांची तपासणी जी आहे ती नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI यांच्याकडून तपासणी चालू आहे. ज्या काही बहिणी आहेत, लाडक्या बहिणी आहेत, त्यांची या ठिकाणी तपासणी सुरू आहे. बहुतेक माता भगिनी लाडक्या बहिणींचे त्या ठिकाणी जे काही आधार कार्ड आहे ते आधार कार्ड लिंक नाही आहे. ते लिंक नसल्यामुळे त्यांना पैसे येत नाही. त्यामुळे त्या माता भगिनींना विनंती करतोय सर्वांनी लवकरात लवकर तुमचं जे काय आधार कार्ड आहे ते लिंक करून घ्या. लिंक होत नसेल तर सोपा आणि साधा पर्याय सांगतोय तुम्हाला. सर्वांना पैसे मिळावे हा आपला हेतू असतो, त्यासाठी सांगून टाकतोय. सर्वांनी लक्ष घ्या. बघा,
सरळ सरळ इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून टाका. IPPB इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट तुम्हाला उघडून टाकायचं. हे अकाउंट उघडण्यासाठी कुठे जायचं? कुठल्याही पोस्टात जा, तुमच्या जवळचं पोस्ट असेल त्या ठिकाणी जा. पोस्टाचं तुम्हाला पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून पाहिजे म्हणून सांगा, तुम्हाला ते अकाउंट उघडून देतील. ते अकाउंट उघडल्यावर 24 तासामध्ये तुमचं जे काही आधार आहे ते DBT इनेबल होऊन जातं, म्हणजेच लिंक होऊन जातं. DBT इनेबल झाल्यानंतर लगेचच तुमच्या अकाउंटला जे काही पैसे ते येऊ शकतात, कारण हे जे काही पैसे ते DBTच्या माध्यमातून येतात. DBT म्हणजेच काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होतो. कशाच्या माध्यमातून? बघा, सोपी पद्धत. आधार कार्डला बँक खातं आणि बँक खात्यात पैसे. आधार कार्ड कोणाचं आहे? तुमचं आहे. आधार कार्डला अकाउंट कोणाचं पाहिजे? तुमचं पाहिजे. तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. आधार कार्ड तुमचं आहे, बँक अकाउंट दुसऱ्याचं आहे, तर प्रॉब्लेम येतात. ठीक आहे, तर स्वतःचं अकाउंट असेल तर उत्तम राहणार आहे. पाहू शकता. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर 25 सप्टेंबरपासून जे काही पैसे ते जमा होतील असं प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर बघा, लवकरच खात्यावर जे काही पैसे ते जमा होतील. लाडकी बहीण योजनेतील अनुदान लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 22 सप्टेंबरपासून बँकेत याद्या जातील. बघा, याद्या ज्या आहेत त्या मंजूर देखील झालेल्या आहेत आणि बँकेत देखील पाठवल्या गेलेल्या आहेत. बँकेत पाठवल्यामुळे काय होईल? या ज्या काही याद्या आहेत त्या यादीनुसार जो काही रक्कम आहे ती रक्कम त्या ठिकाणी पाठवली जाणार आहे. लवकरच तिसरा हप्ता जमा होईल. या ठिकाणी ऑफिशियली माहिती पाहू शकता. बघा, प्रसाद मिरकले आहेत, जिल्हा कार्यक्रमाधिकारी, महिला व बालविकास विभाग यामार्फतची जी काही योजना आहे ती राबवली जाते. महिला व बालविकास विभागाची ही योजना आहे लाडकी बहीण योजना, आणि त्यामुळे महिला व बालविकास विभागाला माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चेक देखील दिला आहे 4,700 कोटींचा. त्यासोबतच याद्या देखील बँकेला पाठवल्या गेल्या. लवकरच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. त्यामुळे काळजी करायचं नाही. तुमचा अर्ज मंजूर आहे तर तुम्हाला नक्कीच हा जो काही निधी आहे तो मिळून जाणार आहे. फक्त एवढंच आहे, तो भरपूर उशीर झालेला आहे, मान्य करतोय. सर्वांना ह्या ठिकाणी ज्या काही माता भगिनी ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांना देखील या ठिकाणी 3 महिन्यांपासून वाट पाहावी लागत आहे. त्यासोबतच ज्या काही माता भगिनी ज्यांना 3,000 रुपये अगोदर मिळाले होते त्या महिलांना देखील भरपूर दिवस वाट पाहावी लागत आहे. परंतु त्यासाठी आपण काहीही करू शकत नाही. ह्या ज्या काही याद्या आहेत, नव्याने जे काही अर्ज आलेले होते ते अर्ज तपासणे अत्यंत गरजेचं होतं आणि त्यासाठी हे जे काही नव्याने आलेले अर्ज आहेत ते तपासण्यासाठी हा वेळ लागलेला होता. परंतु काळजी करू नका, हे जे काही तपासणे त्या देखील पूर्ण होऊन जाईल आणि लवकरच तुमच्या अकाउंटला जे काही पैसे ते जमा होऊन जाणार आहेत. त्यामुळे काळजी करायची नाही. तुमच्या अकाउंटला पैसे जे आहेत ते मिळणारच आहेत. तुम्हाला पैसे जे आहेत ते मिळणारच आहेत. सर्व माता भगिनींना या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुम्हाला आत्तापर्यंत किती रक्कम मिळाली आहे. जर तुम्हाला 3,000 रुपये मिळाले असतील तर 3,000 रुपये लिहून पाठवा. ज्यांना मिळाली नसेल त्यांनी नाही लिहून पाठवा किंवा 0 रुपये लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे, आणि ज्यांचं KYC झालेलं आहे त्यांनी KYC लिहून पाठवा. ठीक आहे. आता बघा, पुढचं जे काही रक्कम आहे तुमची ट्रान्सफर केली जाणार आहे त्यासाठी KYC झाली असेल तर ती देखील तुम्ही लिहून पाठवू शकता. आता अजून एक महत्त्वाची अपडेट आहे बघा, या ठिकाणी महत्त्वाची अपडेट काय पाहायला मिळते? अर्जाच्या संदर्भात आहे. सर्व महिलांनी याकडे लक्ष द्यायचं आहे, म्हणूनच शेवटी ठेवलेलं आहे. बघा, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. अर्जाच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. बघा, डिस्ट्रिक्ट लेवलला तुमचा अर्ज मंजूर झाला होता. ठीक आहे, मंजूर झालेला असेल तो जो अर्ज आहे तो डिस्ट्रिक्ट लेवलला त्या ठिकाणी कोणाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. विलेज लेवलला किंवा वार्ड लेवलला तो पेंडिंग आहे असं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आता हा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला अगोदर 3,000 रुपये जे ते मिळाले असतील, 2 हप्त्यांचे पैसे तुम्हाला मिळाले असतील. आता तिसऱ्या हप्त्याच्या वेळेस काय होतं आहे, काही महिलांचे जे काही अर्ज आहेत ते रिजेक्ट केले जात आहेत. त्यामुळे महिलांनी पूर्णपणे पुन्हा एकदा ते जे काही अर्ज तुम्ही भरलेले ते चेक करून घ्यायचे आहेत. हे जे काही अर्ज आहेत ते पुन्हा रिजेक्ट केले जात आहेत जर त्यांना त्या ठिकाणी काही डाऊट्स वाटतोय, कारण हे जे काही अर्ज आहेत ते आता कडक तपासणी केली जात आहे. मागे आपण गैरप्रकार पाहिलेले ते योजनेमध्ये साताऱ्यामध्ये असेल, त्यासोबतच छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये असेल, असे जे काही प्रकार आहेत ते समोर आलेले आहेत. त्यामुळे अर्जांची छाननी अधिक काटेकोरपणे करण्यात आलेली आहे. त्यामुळे अगोदर ज्या महिलांना पैसे मिळाले होते त्यांचे जे काही अर्ज आहेत ते आता रिजेक्ट देखील करण्यात येत आहेत. प्रोव्हिजनली तात्पुरत्या स्वरूपात रिजेक्ट करण्यात येत आहे. तुमच्याकडून नव्याने जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते मागितले जात आहेत. त्यामुळे महिलांनी आपले अर्ज त्या ठिकाणी बरोबर आहेत की पुन्हा एकदा चेक करून घ्या. सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते. सर्वांना सांगतो, कुठेही ही माहिती तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आपल्या चॅनलवर माहिती दिली गेली आहे. सर्व माता भगिनींनी पुन्हा एकदा अर्ज तुमचे चेक करायचे आहेत. तुमचा अर्ज बरोबर आहे का, वॉर्ड लेवलला देखील आणि विलेज लेवलला देखील, आणि आता सध्याला त्याची जी काही स्थिती आहे ती अप्रूव्ड आहे का ते देखील चेक करा. अप्रूव्ड असेल तरच तुम्हाला आता पैसे मिळतील. जर तुम्हाला अगोदर पैसे मिळाले होते तरी देखील जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला आता पैसे मिळणार नाहीत. त्या महिलांनी याकडे लक्ष द्यायचं आहे. सर्वात शेवटी हा मुद्दा यासाठीच ठेवला होता. सर्व महिला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत नाही, त्यासाठी सांगतोय शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत जा. संपूर्ण माहिती महत्त्वाचीच असते. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे अपडेटसाठी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.